मराठा आंदोलन खरोखर विजय ठरले की तहात हरले असा प्रश्न अनेक कायदे तज्ञ उपस्थित करतायत। ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची आणि उपोषण सोडण्यामागील परिस्थितीची सविस्तर माहिती मांडली आहे। ते म्हणाले, मनोज जरांगे यांना अपेक्षित असलेलं झालेलं नाहीये असं स्पष्ट दिसतंय। मनोज दादांच्या जवळच्या लोकांचे फोन मला अगदी शेवटच्या क्षणी आले। सरकारी प्रतिनिधींना काय सांगावं याबद्दल काय वाटतं असं विचारण्यात आलं। मी त्यांना टाईप करून मेसेज पाठवले, पण तोपर्यंत सगळ्यांना गुंडाळण्यात आलं होतं। आरक्षण हा विकास उन्नतीचा एकमेव मार्ग आहे असा सामान्य लोकांचा भ्रम करून देणारे राजकारण चुकीचं आहे, हे सर्वप्रथम लक्षात घ्यावं लागेल। मी मनोज दादा जरांगे यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न केला की हैदराबाद गॅजेटियर स्वीकार करताना सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यासाठी असा आदेश पारित करावा की ज्या मराठा समाजातील व्यक्ती त्यांच्या कुटुंबाच्या कुणबी मराठा नोंदी गॅजेटनुसार व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करतील, त्या अर्जांवर 7 दिवसात निर्णय घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल। त्याबाबत कार्यवाहीची पद्धती वेगळे सरकारी परिपत्रक काढून जाहीर करावी। कार्यवाहीची पद्धत कशी असेल याचं परिपत्रक सुद्धा आजच काढायला सांगावं असं मी सुचवलं होतं। पण जात पडताळणी कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून 90 दिवसात करणार असं सरकारने नक्की केलंय। म्हणजेच कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवणं सोपी गोष्ट असणार नाही असं सरोदे यांनी स्पष्ट सांगितलंय।